मित्रो, जनसंवाद यूट्यूब चॅनल आपण आरक्षणावर चर्चा केलेलीच आहे। परत एक बार मला या ठिकाणी या माध्यमातून संवाद साधत असताना आपण बघतोय की मराठा समाज जसं ओबीसी मधून आरक्षण मागतोय, त्याच पद्धतीनं आता बंजारा धनगर समाज एसटीतून आरक्षण मागतोय आणि काही जात समूह जे आहे भटक्या विमुक्त जमातीतले एसी मधून आरक्षण मागतात। सगळे एकमेकांच्या विरुद्ध लढत आहे। आज मोर्चे प्रतिमोर्चे सगळे निघतंय आणि वातावरण अत्यंत खराब या ठिकाणी झालेलं आहे। याची दोन कारणे आहे मित्रो, प्रामुख्याने की ज्यावेळेस मंडल आयोग लागू झाला त्यावेळेस राजकीय आरक्षण आणि नोकऱ्यांमधलं आरक्षण म्हणजे राजकीय आरक्षण हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून आपल्याला मिळायला लागलेलं। म्हणजे महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, म्हणजे ग्रामपंचायत अशा सगळ्या माध्यमातून आपल्याला या छोट्या जात समूहाला आरक्षण या ठिकाणी मिळायला लागलेलं होतं। पण जसं या ठिकाणी मराठा समाज ओबीसी मध्ये या ठिकाणी ओबीसीकरण व्हायला लागलं आणि त्या माध्यमातून इतर जात समूह जे होते छोटे मोठे त्यांचं आरक्षण, राजकीय आरक्षण या ठिकाणी एक मोठा धोका निर्माण झाला आणि तो जाण्याच्या मार्गावरच आहे, याबद्दल काही दुमत नाही। तर मला या ठिकाणी एकच विनंती करते, शासनकर्त्यांना एकच विनंती करायची आहे की तुम्ही मराठा समाजाला जरूर आरक्षण द्या, शिक्षणांमधलं नोकऱ्यांमधलं आरक्षण जरूर द्या, परंतु राजकीय आरक्षण देऊ नका। राजकीय आरक्षण जर दिलं तर येत्या 5-10 वर्षामध्ये याचे परिणाम खूप चांगले होतील अशातला भाग नाही। मग आज हे जे बंजारा समाज, धनगर समाज फार मोठा समाज आहे, त्यांना या ठिकाणी नोकऱ्यांमधलं आरक्षण मिळतंय पण राजकीय प्रतिनिधित्व जेवढं पाहिजे त्या ठिकाणी मिळत नाही। बंजारा समाज तीच परिस्थिती आहे, इतर ज्या एसटी शेड्यूल कास्टमधून जे आरक्षण मागतायत तीच परिस्थिती आहे। म्हणजे दोन्ही प्रकारचं आरक्षण पाहिजे, एक नोकरीमधलं आहेच आहे पण आम्हाला राजकीय पण हवं आहे। अशा पद्धतीनं ही जी मागणी आपल्याला अलीकडच्या काळात होते, राजकीय आरक्षणाची या ठिकाणी चर्चा फार काही होते अशातला भाग नाही, परंतु ही जी आम्हाला या ठिकाणी कॅटेगरी बदलून द्या, आम्हाला SC ST मधलं टाका या ठिकाणी, अशा पद्धतीने जी मागणी होती त्याच्या पाठीमागे एक राजकीय आरक्षण हीच प्रामुख्याने मागणी आहे। आणि म्हणून माझी शासनकर्त्याला विनंती आहे की तुम्ही मराठा समाजाला जरूर आरक्षण द्या ओबीसी मधलं, परंतु आरक्षण ओबीसी मधलं जे राजकीय आरक्षण आहे ते मराठा समाजाला देऊ नये। तो जात समूह फार मोठा आहे, त्यांच्याकडे सत्ता, संपत्ती, कारखाने, शिक्षण संस्था हे सर्व काही त्यांच्याकडे आहे आणि म्हणून या छोट्या मोठ्या जातीला जर अशा प्रकारे राजकीय प्रतिनिधित्व नाकारलं तर भविष्यात एक फार मोठा अनरेस्ट या ठिकाणी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही। तेव्हा माझी कळकळीची विनंती आहे शासनकर्त्यांना की आपण राजकीय आरक्षण जे आहे या ठिकाणी ओबीसी मधलं ते आरक्षण आपण मराठा समाजाला देऊ नये, अशा प्रकारची विनंती करतो। धन्यवाद।